नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या संतोष पेढे यूट्यूब चॅनलवरती आणि सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज खरं तर बघायला गेलो रामनवमी आहे आणि आज रामनवमीचा सण अख्ख्या हिंदुस्थानामध्ये, अख्ख्या देशभरामध्ये हा साजरा केला जातो अगदी आनंदाने आणि उत्साहाने. तर आज पुन्हा एकदा या रामनवमीच्या दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप भगव्या शुभेच्छा असतील. मित्रांनो, आत्ता आपण चाललो आहे रामनवमीच्या निमित्तानेच यात्रेला आणि रामनवमीचं मंदिर जबरदस्त आणि सुंदर असं कलाकृती केलेलं मंदिर अगदी या सागरी किनाऱ्याच्या बाजूला आहे, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला. ते म्हणजे कुठे तर पाचपंढरी राम मंदिर, भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि आज तिथे यात्रासुद्धा असते. तर मित्रांनो, आपण जाऊयात थोड्याच वेळात. अगदी व्हिडिओ आपण नक्कीच बघायचा आहे. तर आता आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओला आणि यात्रेलासुद्धा जाण्यासाठी. तर तिथे गेल्यावर आपण प्रत्यक्ष बघूया आपण या सगळ्या आजच्या यात्रेचं आणि या रामनवमीचं, या श्रीरामाचं दर्शन घेऊन. सो माझ्यासोबत अगदी या यात्रेला जाण्यासाठी तयार आहे ते बघा, आमचा चालक पुढं आहे पट्ट्या, आणि चिखलीतले हे सगळे आपले यात्रेकरू आलेत. आशिष, आर्यन आणि स्वराज, आणि पाठीकडे आमचा एक पंड्या बसला आहे. तो बसलाय, तो माहिती आहे ना, ओळखतो त्याला. तर अशा आपण निघालो आता यात्रेला. पाचपंढरी येते आणि आजचा हा बघा, हा ड्रायव्हर न कोणाचं शिकता चालवायला शिकलेला, कोणाकडे न बघून चालवायला शिकलेला, असा स्वतः ड्रायव्हिंग करायला शिकलेला आहे आमचा तन्मय. म्हणजे क्लासला वगैरे कुठे न जाता, कोचिंगला न जाता शिकला, पण मस्त चालवतो गाडी. बघूया आपण आता चालवताना, जाऊया. सो मित्रांनो, आपण आता पाचपंढरीत आलेलो आहे आणि बघितलं आपण गेटमधून आतमध्ये शिरलेलो आहे. इकडे गाड्यांना येण्यास बंदी आहे. यात्रेचा राम मंदिर पुढे आहे आणि हा सर्व पाचपंढरीचा समुद्र, आपला अरबी समुद्र जो म्हटला जातो, तो हा संपूर्ण अरबी समुद्र. आणि सगळीकडे या भगवे झेंडे लागलेले आहेत या रामनवमीच्या निमित्ताने, अगदी पूर्ण सगळ्या प्रत्येक घरावरती. हे जावं आहे, पाजेतले जावं आहे, हे बघा, हे जावं आहेत. हां ताई, हे यात्रेला आलेले आहे बघा, यात्रेकरी सचवलचे सगळे. बारकेने खरेदी केलेली दिसते मला वाटतं. दादाने प्रसाद वगैरे आणलेले आहे. अगदी आतमध्ये गेला होता म्हणजे दर्शन घेऊन आले. तर आता बारकेला परत आम्ही नेतोय, कारण पाचपंढरीतलं जावं आहे ना बारके म्हणून. सो अख्ख्या गल्लीला बघतोय आपण चाललो आहे आणि सगळे भगवे झेंडे लावलेले आहेत त्या रामनवमीच्या निमित्ताने. मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाच्या घरोघरी हा सण आणि त्योहार म्हणून आनंद साजरा केला जातो अशा प्रकारे. सो बघतोय आपण की गर्दी सुरू झालेली आहे. इथूनच सुरुवात झालेली आहे दुकानांची सगळीकडे खरेदी. काय इकडे काविल ते लागले, ते बघ काविल ते लागले. हा मोठे काविल ते, हा पली इथं लागले. ही बघ, पंड्याला इकडे काय घ्यायचं नेमका? आगगाडी. हा, तुम्हाला काय घ्यायचं आहे रे? तुम्हाला काय घ्यायचं आहे? काय खेळली मिळली, आगगाडी का रेल्वे? सो इकडे दुकान लागले सगळी, अगदी लहान मुलांच्या अगदी आणि मोठ्या माणसांच्या सगळ्या घरच्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या अगदी मिळतात इकडे. बघा, बघतोय आपण तव, कढई, हे बघ टप घेऊन चालले. सो मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय राम मंदिराजवळ आणि राम मंदिराचा भव्य असा गेट इथं सजवलेला दिसतोय. तिथून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. चलो, चप्पल काढायला लागतील. चप्पल काढ, इथे चप्पल काढ. मान्या व मान्या, हे माने माने. तर मित्रांनो, आता आपण गेटमधून आतमध्ये जाणार दर्शनासाठी. आहे त्या दोन देखाव्यांचं आपण दर्शन घ्यावं. सो रामाच्या दर्शनासाठी, श्रीरामांच्या दर्शनासाठी अगदी लाईन लागलेली आहे. एका रांगेत शिस्तबद्ध अशी उभं राहून या श्रीरामाचं दर्शन घेतोय आपण. हे मंदिर बघतोय आपण. उत्सवासाठी आलेल्या
सो आता आपण मंदिरात प्रवेश करणारच आहोत. जवळ आलोय, अगदी पायथ्याशी आलोय श्रीरामाच्या दर्शनासाठी. भव्य असं हे श्रीरामाचं मंदिर बनवलेलं आहे कलाकृती करून. आपण आतमध्ये दर्शन घेऊन मग जरा पुढे यात्रेचा थोडासा आपण आनंद लुटूया, यात्रेची थोडी मजा घेऊया. अशी आपणास या सूचनेद्वारे विनंती करण्यात येत आहे. आपण आता मंदिरातून दर्शन घेऊन थोडं आजूबाजूचा परिसर बघूया आणि थोडं चलचित्र पण आहे. त्या श्रीरामाच्या रामनवमीने जे चलचित्र बनवलं आहे तेही बघणार आहोत. आता मी आहे बरोबर 5 पंढरी ही श्रीराम मंदिर आहे. सो इकडे आपण बघतोय समुद्र मंथनाची जी प्रक्रिया कशी झाली त्याचा आपण हे एक चित्रित केलेलं पडद्यावरच आपण बघतोय. रत्न पहिला, दुसरा रत्न, तिसरा रत्न, हा चौथा रत्न काय झालं प्राप्त, काय काय झालं ते समुद्र मंथनाच्या याच्यातून प्राप्त ते दाखवलेलं आहे. 5वा रत्न आहे. असे हा रत्न 9वा आहे, 10वा. सो अशा प्रकारचं हे मंदिर असं कलाकृतीने नटलेलं आणि बनवलेलं आहे. हे बघतोय आपण श्रीहरीचे अवतार दाखवलेले आहे. ते बघतोय आपण मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, परशुराम अवतार, श्रीराम अवतार, समुद्र किनारे आहे 12 फुटी उंचीचा हनुमंत आहे दाखवलेला आहे. नर नील जांबवंत आणि वानर सेना. आपण समुद्र मंथनातून जी 14 रत्न निघाली त्या रत्नांची माहिती फलक आपल्याला वाचायला मिळतील. आजूबाजूला दशावतार आहेत. आपले 10 अवतार मत्स्य, वराह, कुर्म, वामन, परशुराम, राम हे दशावतार आहेत. ते दशावतार सो बघता आपण पालखी फिरते म्हणजे दिंडी फिरते. अशा पद्धतीत या रामाच्या या संपूर्ण 5 पंढरी ती दिंडी फिरत असते. वाजत गाजत अगदी भजन, नामस्मरण, हरिभक्तीची ही गीत गाऊन, या हरिभक्तीचं भजन गाऊन हे अशा प्रकारे श्रीरामाचा हा श्रीरामनवमी हा सण साजरा केला जातो.